नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांची सरकारनं आज पुन्हा बदली केलेली आहे. 21 वर्षामध्ये तब्बल 25 वेळा बदली होण्याचा विक्रम खरं तर त्यांच्या नावावर जमा झालेला आहे. तुकाराम मुंढे यांना कोणी गॉडफादर नाहीये का? तुकाराम मुंढे यांच्या पाठीशी कोणी खंबीर असा नेता नाही का, की ज्याच्यामुळे त्यांना असं वारंवार बदल्यांना सामोरं जावं लागत आहे? खरं तर प्रश्न गॉडफादर असण्याचा किंवा नसण्याचा नाहीये. ज्या कामासाठी या अधिकाऱ्यांची नियुक्ती होते किंवा ज्या कामासाठी त्यांनी या IAS मध्ये प्रवेश केलेला आहे, या सेवेमध्ये येण्याची शपथ घेतलेली आहे, त्या शपथीचा अंगीकार करूनही, त्या शपथेचे प्रामाणिकपणे पालन करूनही जर तुकाराम मुंढे यांच्यावर जर ही वेळ येत असेल, तर खरोखरीच महाराष्ट्रातील जनतेला चांगले अधिकारी मिळण्याचा मार्ग यापुढे तरी खुला राहणार आहे की नाही, अशी शंका निर्माण होते आहे. तुकाराम मुंढे आता कुठे होते? तुकाराम मुंढे आता खरं तर दिव्यांग विभागाचे सचिव होते. दिव्यांग विभाग जो अतिशय या शासनातला सर्वाधिक दुर्लक्षित किंवा IAS अधिकारी ज्याच्याकडे जायला नाखुश असतात, अशा दिव्यांग विभागाची जबाबदारी तुकाराम मुंढे यांच्याकडे आली. ज्या विभागाकडे अनेकांचं दुर्लक्ष होतं, त्या विभागामध्ये अतिशय कार्यक्षमरित्या ज्या कारणासाठी या विभागाची स्थापना झाली, त्यासाठी तुकाराम मुंढे हे अहोरात्र झटले. दिव्यांगांचे अधिकार असू द्यात किंवा बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांवरची कारवाई असू द्या, या सर्वांमध्ये तुकाराम मुंढे यांची जी कामगिरी आहे अतिशय भरीव आणि लक्षणीय राहिलेली आहे. दिव्यांगासाठीच्या बोगस संस्था स्थापन करण्यात आलेल्या होत्या, त्याची देखील नोंदणी तुकाराम मुंढे यांनी सुरू केलेली होती. या विभागातले अनेक कामचुकार अधिकारी माहिती अधिकारामधल्या देखील माहितीचं व्यवस्थित उत्तर देत नव्हते. त्यांना वट्टीवर देखील आणण्याचं काम तुकाराम मुंढे यांनी आपल्या नेहमीच्या पद्धतीनं केलं. खरं तर त्यांचं हे काम इतकं महत्वाचं आणि मूलभूत आहे, त्याचा तर खरं तर सरकारनं गौरव करायला पाहिजे होता. त्यांनी दिव्यांगासाठी एक अतिशय चांगलं पोर्टल निर्माण करून सर्व योजना त्या पोर्टलवरती आणलेल्या होत्या. दिव्यांगांचे अधिकार, दिव्यांगांचे हक्क याविषयी जनजागृती करण्याचा त्यांचा प्रयत्न हा सुरूच होता. अनेकदा अशा कामांमध्ये सरकार हे आडकाठी बनतं किंवा सरकारी बाबू हे त्याच्यामध्ये झारीतले शुक्राचार्य बनतात. पण या साऱ्या अडथळ्यांना पार करत तुकाराम मुंढे यांनी दिव्यांग विभागामध्ये अतिशय चांगलं काम केलेलं होतं. खरं तर दिव्यांगाचं खोटं सर्टिफिकेट घेऊन या महाराष्ट्र सरकारमध्ये अनेकांनी अशा नोकऱ्या लाटलेल्या आहेत की त्यांच्यावरती कठोर कारवाई होणं गरजेचं होतं. पण कोणीही अशी कठोर कारवाई करायला पुढे येत नव्हतं. ती जबाबदारी मुंढे यांनी घेतली आणि ती धडाडीने पार पाडली. आतापर्यंत जी माहिती आलेली आहे, राज्यसेवेतील अशा बोगस दिव्यांगांना 800 दिव्यांगांना तरी घरी जाण्याची वेळ आलेली आहे. त्यांच्यावर फौजदारी कारवाई, तरी जो पगार लाटलेला आहे तो पगार पुन्हा सरकारी तिजोरीत भरून घेण्याची तयारी, त्यांच्या विरुद्ध निलंबनाची कारवाई, असा अनेक शिस्तीचा बडगा हा तुकाराम मुंढे यांनी उचलला. त्यामुळं साहजिकच काही मंडळी नाराज झालेली होती. पण काही जरी नाराज झाले असले तरी हजारोंचं भवितव्य त्यांनी हे आपल्या डोक्यावरती घेतलेलं होतं. त्यामुळंच त्यांच्या या कारवाईला, त्यांच्या या धाडाडीला खरं तर सरकारनं बक्षीस द्यायला पाहिजे होतं. असं वाटत देखील होतं की सरकार तुकाराम मुंढे यांच्यावरती खुश आहे. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या या कारवाईचं समर्थन विधिमंडळात केलेलं होतं. दिव्यांगासाठी जे काही पोर्टल तयार केलेलं आहे, त्या पोर्टलचं देखील कौतुक हे खुद्द फडणवीस यांनीच केलेलं होतं. ज्या बोगस दिव्यांगांचा शोध तुकाराम मुंढे यांनी घेतला, त्याबद्दल देखील सरकार दरबारी त्यांचं थोडंफार कौतुक झालं होतं. त्यामुळं या विभागात ते पुढे कार्यरत राहतील, त्यांनी आखलेल्या योजना त्या पूर्णत्वाला नेतील अशी अनेकांना खात्री वाटलेली होती. पण 31 मार्च 2026च्या दुपारी भलतंच घडलं. सरकारनं त्यांची बदली जी आहे ती आपत्ती व्यवस्थापनामध्ये केलेली आहे. आता म्हणताना आपत्ती व्यवस्थापन हे फार मोठं डिपार्टमेंट वाटतं आहे, महसूल आणि वन विभागाचा एक उजवा हात असं वाटतं आहे, पण प्रत्यक्षात तसं नाहीये. हे देखील डिपार्टमेंट तसं दुर्लक्षितच आहे आणि त्याच्यावर यायला अनेक IAS अधिकारी हे नाखुश असतात. पण तुकाराम मुंढे यांना अशाच अडचणीच्या ठिकाणी सरकारनं पुन्हा पाठवलेलं आहे. खरं तर तसं करायची काहीच गरज नव्हती. दिव्यांग विभागामध्ये ते अतिशय कार्यक्षमतेनं काम करत होते. त्यांच्या मागे कुणी गॉडफादर नाही, म्हणूनच त्यांच्या अशा वारंवार बदल्या होत आहेत का, अशी आता शंका वारंवार येऊ लागलेली आहे. किंवा त्यांचा जो प्रामाणिकपणा आहे
त्यांची जी धडाडी आहे ती सरकारला नकोशी आहे का? तसं जर असेल तर सरकारनं IAS अधिकाऱ्यांनी प्रामाणिक राहावं, त्यांनी शिस्तीचं पालन करावं, अशी देखील अपेक्षा धरण्यामध्ये काय अर्थ आहे? अश्विनी भिडे जे आता मुंबईच्या महापालिका आयुक्त झालेल्या आहेत, त्यांच्याकडे त्या धडाडीचे आहेत, त्या अतिशय कर्तव्य कठोर आहेत, अंमलबजावणी चांगली करतात, म्हणून त्यांच्याकडे मुंबई महापालिकेसोबत मेट्रोची देखील जबाबदारी तशीच ठेवण्यात आलेली आहे. मग अश्विनी जोशी इतकेच तुकाराम मुंढे हे धडाडीचे नाही आहेत का? की खरोखरीच ते जे मंत्री आहेत, त्यांचे जे वरिष्ठ आहेत, त्यांना अनुसरून किंवा त्यांना अनुकूल असाच शेरा न मारता काम करतात, म्हणून त्यांच्यावर देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारची अजूनही नाराजी आहे. खरोखरीच तुकाराम मुंढे यांच्यासारख्यावरती अन्याय होणं म्हणजे जो सर्वसामान्य माणूस आहे, ज्याच्यासाठी ते काम करतात, त्याच्यावरतीच अन्याय होण्यासारखा आहे. त्यामुळं सरकारनं दिव्यांगासारखा विभागात तरी जो काम चांगला करतो आहे त्याची बदली करणं चुकीचं होतं. त्या विभागात येऊन त्यांना फार काळ देखील झालेला नव्हता. अनेक सरकारी अधिकारी हे दुहेरी कारभार सांभाळत आहेत, ते अनेक लाभाच्या पदांवरती आहेत, तेथे त्यांची कार्यक्षमता मार खाते आहे. पण एखाद्या गॉडफादरचा आशीर्वाद, एखाद्या गॉडफादर तुमच्या पाठीशी उभा असला तर त्यांना कोणतेही त्यांच्या मनाप्रमाणे लाभाचं पद मिळू शकतं, मोक्याच्या जागा मिळू शकतात. पण तुकाराम मुंढे यांच्या नशिबी ते अजिबात नाही, असंच आतापर्यंत दिसून आलेलं आहे. लाभाचं पद तर सोडाच, पण दिव्यांगासारख्या उपेक्षित आणि कोणताही लाभ मिळण्याची शक्यता नसलेल्या पदावर देखील त्यांनी चांगली कामगिरी केली, पण हीच तर त्यांची चूक ठरली नाही ना. त्यामुळे हा जसा मुंढे यांच्यावरती अन्याय आहे, तसा दिव्यांग बांधवांवरती देखील अन्याय आहे. हे जेव्हा सरकारला समजेल तेव्हा मला वाटतं तुकाराम मुंढे यांची बदली करताना अधिकाऱ्यांचे आणि मंत्र्यांचे देखील हात तेव्हा थोडेफार थांबतील, अन्यथा ह्या बदल्यांचा सिलसिला असाच कायम राहील. धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवर्जून सांगा. पाहत राहा लेट्सअप मराठी. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.